विशेषची सुरुवात एका विशेष बातमीने आपण करणार आहोत। शिवसेनेमध्ये फूट पडून वर्ष उलटतंय, पण ठाकरे गटाचं शिवसेना फुटीचं कवित्न मात्र काही केल्यास संपत नाहीये। आता तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिवसेना फुटीचं खापर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर फोडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे शिवसेना फुटीवरून आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाच्या निशाण्यावर अमित शहा, शिवसेना शिंदेंनी नव्हे शहांनी फोडली। खासदार संजय राऊतांच्या आरोपानं खळबळ, भाजपसह शिवसेनेचा राऊतांवर पलटवार। शिवसेनेमध्ये फूट पडून आता वर्ष उलटतंय। 20 जून 2022 ला एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी ठाकरेंसोबत बंड करून भाजपशी हातमिळवणी केली होती। एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केल्यानंतर राज्यामध्ये सत्तांतरही झालं। शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हही शिंदेंकडे गेलं। पण एवढं सारं झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या चाणक्याला या मागच्या सूत्रधाराचा शोध लागल्याचं दिसतंय। कारण शिवसेना शिंदेंनी नव्हे तर अमित शहांनी फोडल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। अमित शहा यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला, कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना कमजोर करणं, मुंबईवर ताबा मिळवणं। आपण बघा, वारंवार आता मुंबईवर आम्ही ताबा घेऊ, मुंबईचा ताबा घेऊ हे सुरू झालं। खरं तर अमित शहांच्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी थेट त्यांच्यावर हा गंभीर आरोप केलाय। त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडूनही यावर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरेजींना ज्या ज्या पद्धतीने सत्तेमध्ये महत्वाचे पद मिळाले, माननीय अमित भाईंनी, माननीय देवेंद्रजींनी मोठ्या भावासारखं उद्धव ठाकरेंना सांभाळलं आणि खरं तर शिवसेनेला जे डुबवण्याचं काम झालं, हे आपल्या घरामध्ये पद पाहिजे, मी मुख्यमंत्री, माझा मुलगा मंत्री, त्यांची अपेक्षा आणि त्यांनी केलेलं कृत्य, याच्यामुळे शिवसेना मागे गेली आहे। आतापर्यंत शिवसेना फुटीवरून ठाकरे गटाकडून सातत्यानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनाच लक्ष केलं जात होतं। त्यांच्यासह भाजपवर पक्ष म्हणून निशाणा साधला जात होता। पण आता संजय राऊतांच्या या आरोपानंतर ठाकरे गटानं त्यांचं टार्गेट आता शिंदेंवरून थेट अमित शहांवर शिफ्ट केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ठाकरे गटाच्या या नव्या रणनीतीचा काय परिणाम पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजप आणि शिवसेना युतीमध्ये पहिला मोठा वाद निर्माण झालाय। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा द्यायला तयार असल्याचं वक्तव्य केल्यानं खळबळ उडालेली आहे आणि या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टोले लगावले, तर भाजपकडून मात्र सारवासारव करण्यात आलेली आहे। अखेर कुणाचं होणार कल्याण? कल्याणवरून युतीत मिठाचा खडा, सत्ताधाऱ्यांमध्ये वाद, विरोधकांमध्ये आनंद। कल्याणमध्ये भाजपनं शिवसेनेला मदत करणार नाही असा ठराव केलाय। डोंबिवलीत काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केलाय आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतला वाद जगासमोर आला आणि त्यामुळे विरोधकांसाठी तर ही पर्वणीच ठरली। मग काय, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमधल्या वादात चांगलीच उडी घेतली आहे। भाजपनं मूळ रूप दाखवल्यानं मुख्यमंत्र्यांचा मुलगाच विचलित झाल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय। त्यांचं मूळ दर्शन जे आहे ते शिंदेंना माहिती नव्हतं, शिंदे बरोबर गेलेल्या आमदारांना माहिती नव्हतं। आता मूळ दर्शन त्यांचं व्हायला लागलं आणि त्याच्यामुळेच मुख्यमंत्र्याचाच पोरगा श्रीकांत शिंदे खासदार तोच विचलित झाला, तर बाकीच्यांची काय हालत असेल। त्यामुळे एकदम स्पष्ट आहे की हे जे 50 ओके हे जे गेलेले लोक आहेत, या सगळ्या 50 ओक्यांची हालत काय होईल ते आता सगळ्यांना दिसते आहे। ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी तर टीका करताना गेल्या 30 वर्षांचा इतिहासच सांगितला। जागा वाटपात कमी जागा देणं आणि वाटप झाल्यावर मित्र पक्षाचे उमेदवार पाडणं ही भाजपची नीती असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। लाड केले होते उद्धव ठाकरेंनी, तेव्हा शिंदे पुत्राचे हे हाजी लाड होते, त्यांना 2दा सीट दिली, 2दा निवडून आणले। आता त्यांचा संघर्ष करू द्या, प्रत्येक जागेसाठी भारतीय जनता पक्षाने लढवल्याशिवाय राहणार।
युतीमध्ये झालेला वाद चव्हाट्यावर आल्यानं आणि विरोधकांनी टीकेच्या फैरी झाडल्यानं उत्तर देताना सत्ताधाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही लोकल प्रश्न आहेत. लोकल प्रश्नामध्ये काही तिथे अनेक वर्ष एकामेकाच्या विरुद्ध भाजप आणि तिथले शिंदे साहेबांकडले कार्यकर्ते अनेक वर्षापासून एकामेकाच्या पक्षामध्ये विरोधी भूमिकेत अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोकल लेवलला त्या ठिकाणी आहेत. पण त्यावरनं काही वाद निर्माण झाला आहे. हा काही महाराष्ट्राचा वाद नाही आहे. कालेंनी ते सांगितलेलं होतं की तुमच्यामध्ये जे काही मतभेद असतील ते आपण वरिष्ठ नेत्यांच्या कानावर टाकणं हे तुम्ही केलं पाहिजे. लोकसभा निवडणूक आता 11 महिन्यांवर आलेली आहे आणि त्याआधीच कल्याण लोकसभा मतदारसंघातला तिढा युतीसाठी स्पीड ब्रेकर ठरलाय. युतीचे वरिष्ठ नेते या वादावर कशी मात करणार याकडे आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार चांगलेच संतापलेत. नेमकं काय झालंय पाहूयात हा रिपोर्ट. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आलेल्या धमक्यांमुळे राज्यात चांगलंच वातावरण पेटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना धमकी आल्यानंतर राज्य सरकारनं त्याची गांभीर्यानं दखल घेतली. सर्व राजकीय पक्षांनी धमकीचा निषेध केला. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी धमकी प्रकरणात युटर्न घेतलाय. सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे, मात्र त्यानं शरद पवारांना धमकी दिलेली नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय. धमकी ही दुसऱ्या फेसबुक अकाउंटवरून आल्याचंही बावनकुळे म्हणाले. पण सौरभ पिंपळकरच्या संपूर्ण त्या रिट्वीटमध्ये कुठेही शरद पवार साहेबांना धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाही आहे. पवार साहेबाबद्दल तर सौरभ पिंपळकरनी फार कमी त्या ठिकाणी लिहिलं आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत आहे. सौरभ पिंपळकरनी धमकीच दिली नाही आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकीच दिली नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानं अजित पवार चांगलेच संतापलेत. दाभोळकरांची हत्या झाल्याचं उभ्या भारतासह महाराष्ट्राला माहिती आहे. जर एखाद्या व्यक्ती म्हणत असेल आम्ही तुमचा दाभोळकर करू म्हणजे काय करणार? दाभोळकर डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करणार का, असा सवाल अजित पवारांनी बावनकुळेंना विचारलाय. आपल्या माणसाचं चुकलं आहे हे मान्य करा असंही अजित पवारांनी बावनकुळेंना सुनावलंय. बावनकुळे, तुम्ही काय बोलता? तुम्ही स्वतः एकदा विचार करा की तुमचा दाभोळकर करू म्हटल्यानंतर ती धमकी नाही असं म्हणणं तुमच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटतं का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना आलेल्या धमक्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाईला सुरुवात केली. राऊत बंधूंना दिलेल्या धमकी प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी अटक केली. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी त्यांच्यात मनभेद नाही. धमकीनंतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेली कठोर कारवाईची मागणी महाराष्ट्राचं वेगळेपण दाखवून देते. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्याची पाठराखण करण्याची घेतलेली भूमिका राज्याच्या राजकीय संस्कृतीत बसणारी नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरमधल्या धार्मिक तणावानं राज्यातल्या शांततेला गालबोट लागलाय. यातच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र देखील सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये घडलेल्या सर्व दंगली या सरकार पुरस्कृत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटानं केल्यानं दंगलीवरून आता महाराष्ट्रात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या दंगलीवरून आरोप प्रत्यारोप. राज्यातील सर्व दंगली सरकार पुरस्कृत. खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप. विरोधकांना प्रसिद्धीची हाव, केसरकरांचा पलटवार. कोल्हापुरातील धार्मिक तणाव निवळून शहर शांत झालंय. पण दुसरीकडे या दंगलीच्या राजकारणाची धग मात्र काही केल्या कमी होत नाहीये. विरोधक आणि सत्ताधारी या दंगलीसाठी एकमेकांकडे बोट दाखवतायत. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं यात गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात घडलेल्या सर्व दंगली सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केलाय. खऱ्या अर्थाने कोल्हापूर असेल, संगमनेर असेल, ह्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत
ह्या दंगली झालेल्या आहेत. रस्त्यावर जे उतरले होते त्यांना मेसेज कोणी पाठवले, कोणत्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या फोनवरून ते मेसेज गेले, यात पोलिसांकडे त्याचे पुरावे प्राप्त झालेले आहेत. विनायक राऊतांचा आरोप गंभीर आहे, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळून लावलाय. विरोधकांना प्रसिद्धीसाठी काही बोलण्याचा हाव आहे असं म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी राऊतांवर पलटवार केलाय. लोकांना काही बोलून प्रसिद्धी मिळण्याची हाव निर्माण झालेली आहे. खरं तर लोकांचं हित बघितलं पाहिजे. ज्या प्रकारे मी कोल्हापूरला मीटिंग घेतली, ज्या प्रकारे कोल्हापूरच्या लोकांनी एकी दाखवली, या पार्श्वभूमीवर अशा तऱ्हेच्या नेत्यांनी अशी विधानं करणं हे चुकीचं आहे. खरं तर कोल्हापुरात धार्मिक तणावाचं राजकारण व्हायला नको, पण कोणताच पक्ष हे समजून घ्यायला तयार नाहीये. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या या आरोप प्रत्यारोपांमुळे शांत कोल्हापूर पुन्हा अशांत होऊ नये एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेले राजकीय वाद संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. दोन्ही पक्षातल्या वादात आता एका योजनेच्या नावाची भर पडलेली आहे. कोणत्या योजनेवरनं हे दोन्ही गट आमने सामने आलेत, पाहुयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. शिवसेना आणि ठाकरे गटात दररोज आरोपांच्या फैरी झडत असतात. दोन्ही गटांना राजकारण करण्यासाठी अगदी छोटा मोठा मुद्दाही पुरेसा ठरतो. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी सीएम हेल्पलाईनच्या मुद्द्यावरून तोफ टाकली आहे. शिवसेनेच्या कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना तब्बल 80 प्रकारच्या सुविधा देणारं चॅटबॉट उपलब्ध करून दिलं होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी याच योजनेतील क्लीन मुंबई उपक्रमात सीएम शब्द घालून सीएम क्लीन मुंबई हेल्पलाईन असं नामकरण करून नव्यानं लोकार्पण केलं. हा प्रकार म्हणजे मुंबईकरांच्या पैशानं सीएम हेल्पलाईनच्या प्रसिद्धीचा घाट असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलंय. विकासाच्या कामातही विरोधकांना राजकारण दिसत असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. तरुण मुलं असतात, त्यांना काय माहिती नसतं, त्यामुळे काही स्टेटमेंट देत असतं, तर आपण त्याकडे फारसं सिरियसली बघण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. सीएम क्लीन मुंबई हेल्पलाईन योजनेवर वाद सुरू झाला. नेमकी ही योजना काय आणि वाद का झाला हे पाहूया. पालिका क्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी असणारा कचरा डेब्रीच्या ढिगाचा फोटो पाठवल्यास 8 ते 12 तासात स्वच्छता करण्याची सुविधा देणाऱ्या उपक्रमाचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यासाठी मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्यात 8169681697 हा व्हॉट्सअप क्रमांक मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र या उपक्रमाचं नाव क्लीन मुंबई असं योग्य असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. एकंदरीतच योजनेचं नाव महत्वाचं की योजनेचा सामान्य नागरिकांना होणारा फायदा महत्वाचा, याचा विचार राजकीय नेत्यांनी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी ते अमरावतीच्या तळेगावला जोडणारा 12 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 5 वर्षांपासून रखडलेला आहे. 3 कंत्राटदार बदलले आणि 4था कंत्राटदार आलाय, तरी सुद्धा हा महामार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही. गेल्या 5 वर्षात समृद्धी हायवे तयार झाला, पण वर्ध्यातला आर्वी तळेगाव हा 12 किलोमीटरचा हायवे काही झालाच नाही. तीन कंत्राटदार बदलले, पण राष्ट्रीय महामार्गावरचा हा 12 किलोमीटरचा पट्टा पूर्ण झाला नाही. 2017 मध्ये 87 कोटीच्या रस्त्याची किंमत आता 100 कोटी झाली आहे. दुर्दशा मोठी खराब आहे. याच्यात कमसे कम 10-20 जण 25 जण मरण पावले आहे. मोठे मोठे ऍक्सिडेंट झाले आहे. मोठे मोठे गाड्याचे नुकसान आहे. आम्ही सगळ्या लोकांना म्हणून चुकलो तरी पण या रोडवर कोणी लक्ष देत नाही. कृपा करून शासनानं तरी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. सध्या 4थ्या कंत्राटदारानं काम सुरू केलंय. पावसाळा आला पण काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कंत्राटदारासमोर हात टेकले. ये कंपनी नागपूर, ज्या कंपनीचा मालक अग्रवाल आहे, त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली.
जाणून बुजून या कामाला अडचण निर्माण व्हावी, दुसऱ्यांनी कोणी हे काम घेऊ नये, करू नये, या भावनेतूनच हे काम रखडलेलं आहे. हायवेचं इतर काम पूर्ण झालंय, पण 12 किलोमीटरचाच रस्ता अपूर्ण कसा राहिला? नेमकं पाणी कुठं मुरतंय हा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. विशेषमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नेत्यांना विश्वासात घेऊन ही घोषणा पवारांनी केल्याचं मत आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलं. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळेला तालुका अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेत समर्पित भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशी भावना तालुका अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोंदियातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. संजय राऊत रोजच सकाळी बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच महाविकास आघाडीतले अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री उदय सामंतांनी केलाय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम 13 जून रोजी कोल्हापुरात पार पडणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर काही मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत. बुलढाण्यातनं जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. अकोला ते नांदुरा या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. महाराष्ट्रात ज्या दंगली घडतायत त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा हात आहे का, असा संशय भाजपचे नेते नितेश राणेंनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सगळं सत्य बाहेर येईल, असं देखील नितेश राणेंनी यावेळेला म्हटलंय. भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी 5 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय. हे 5ही मंत्री निष्क्रिय आहेत. त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या त्यांनी योग्यरित्या पार पाडलेल्या नाहीत, असं खडसेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्र कमजोर करणं आणि मुंबईवर शिवसेनेची पर्यायानं मराठी माणसाची पकड ढिली करणं हा भाजपचा एक टास्क असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. भाजपचं राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जालन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. मंठा आणि परतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळालाय. रत्नागिरीतल्या खेड परिसरात पावसानं हजेरी लावलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये एका बाजूला सोनेरी ऊन आणि दुसऱ्या बाजूला काळ्या ढगांनी दाटलेलं आभाळ असं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य यावेळेला पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी नांदेडमध्ये अक्षय भालेरावच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. अक्षयच्या कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित कुटुंबाचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावं, आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं आठवलेंनी स्पष्ट केलं. हिंगोलीतल्या खटकाळी परिसरात बंजारा परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे भंडारा जिल्हा परिषदेला मिळालेला निधी परत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानं संतप्त नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. अमरावतीमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमस संघटनेच्या वतीनं मद्यपान करणाऱ्या आणि मद्यपानातनं मुक्त झालेल्यांसाठीच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. दारूच्या व्यसनातनं मुक्त झालेली व्यक्ती दारू पिणाऱ्याला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकते, या उद्देशानं हे संमेलन भरवण्यात आलं. जालन्यामध्ये विनापरवाना सोयाबीनच्या बियाण्यांची पॅकिंग करून विक्रीच्या तयारीत असलेल्या कंपनीवर कारवाई झालेली आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकानं कंपनीच्या गोदामाला सील केलंय. या कंपनीला महाराष्ट्रात बियाणं विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे का नाही याचा तपास सुरू आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातल्या पूर्व भागात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे, त्यामुळे येवल्यातले नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळलेत, अनेक गावांचा वीज पुरवठा देखील खंडित झालाय। यंदाच्या वर्षी कापसाचे दर गडगडले तरी सुद्धा जळगावमधल्या लागवडीमध्ये कापूसच एक नंबरवर असल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यात 5,50,000 हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी जालन्यातल्या वडीकाळ्या गावामध्ये आमरण उपोषण करण्यात आलं। जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सांगलीच्या भाजप महिला मोर्चानं केलेली आहे। चित्रा वाघ यांच्या संदर्भात केलेल्या पोस्टच्या निषेधार्थ भाजपच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदेंच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चानं पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना निवेदन दिलंय। नांदेडमधल्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसंच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आरपीआयच्या वतीनं अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये रास्ता रोको झाला। यावेळेला कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं। मागासवर्गीयांच्या हत्येच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकरमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जोरदार घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली, तसंच तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं। धुळ्यामध्ये सकल हिंदू समाजाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। धार्मिक स्थळाच्या विटंबनेप्रकरणी मोर्चा काढण्यात आला। यावेळेला विटंबना करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे। लव जिहाद विरोधी कायद्याची सुद्धा मागणी आंदोलकांनी केली आहे। धाराशिवमधला कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। गेल्या 10 दिवसांपासून शहरातील कचरा उचलण्यात आलेला नाही आणि त्यामुळे शहरभर घाणीचं साम्राज्य पसरलंय। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। शहरातील पाणी आणि कचरा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेलं आहे। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलढाणा दौऱ्यावर आहेत। त्यावेळेला वन्यजीव सोयरे संस्थेकडून राष्ट्रीय पक्षी मोरांच्या संरक्षणाबाबत यादव यांना निवेदन देण्यात आलं। मोरांची शिकार आणि मोरपंख तस्करी रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे। शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा पवारांनी केली आहे। दिल्लीमध्ये पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। अजित पवारांवर मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही। सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली गेलेली आहे। महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे देण्यात आलेली आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंड या राज्यांची जबाबदारी दिली गेली आहे। सुप्रिया सुळे या लोकाभिमुख नेत्या आहेत। त्या नेहमी कार्यकर्त्यांसोबत असतात। त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला आहे। पक्षासाठी काम करणारे ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला पाहूया आत्ताच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। शिवसैनिकांनी स्वतः शिवसेना सोडली। शिवसेना फोडल्याच्या आरोपांवर अमित शहा यांचं रोखठोक उत्तर। अमित शहांचे उद्धव ठाकरेंना 4 सवाल। समान नागरी कायद्यावर मत स्पष्ट करा, अमित शहांचं आव्हान। महाराष्ट्रातनं लोकसभेच्या 45 जागा जिंकून देण्याचं अमित शहा यांचं आवाहन। नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, अमित शहांचा दावा। कर्नाटक विजयाची हवा विरोधकांच्या डोक्यात। महाराष्ट्रात कर्नाटक नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। निवडणूक जवळ आल्यावर शरद पवारांची स्टेटमेंट्स येतात। देवेंद्र फडणवीसांचा पवारांवर घणाघात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी नेमले 2 कार्यकारी अध्यक्ष। प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंना दिली जबाबदारी।
प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंच्या नियुक्तीनंतर अजित पवार न बोलता निघून गेल्यानं नाराजीची चर्चा. ट्विटरवरून मात्र दोघांचंही केलं अभिनंदन. राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या नियुक्त्या हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. महाविकास आघाडी नेत्यांची प्रतिक्रिया. तर अजित पवार भाजपात येत असतील तर स्वागतच, भाजप नेत्यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंचे भाजी लाड केले. आता त्यांना कळेल. कल्याणमधल्या युतीतल्या वादावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखी प्रस्थानाच्या वेळेला विठू नामाच्या जयघोषानं दुमदुमली देहू नगरी. शरद पवारांनी पक्षामध्ये भाकरी फिरवण्याचे संकेत दिलेले होते आणि त्याचा प्रत्यय पक्षाच्या वर्धापन दिनी आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड होणं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीची नांदी मानली जाते. शरद पवारांनी भाकरी फिरवली. सुप्रिया सुळे पार्लियामेंट के सदस्य, उनको भी हम वैश्विक प्रेसिडेंट करना शुरू करते हैं. कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची नियुक्ती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्य राज्यात वाढवण्याचा प्रयत्न या सर्वांच्याकडून चांगला होईल असा मला विश्वास आहे. राष्ट्रवादीची सूत्र सुप्रिया सुळेंच्या हाती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या सोबतच प्रफुल्ल पटेल यांच्यावरही कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मात्र सुप्रिया सुळेंच्या या निवडीला एक वेगळी राजकीय किनार आहे. प्रफुल्ल पटेल आज उनके सामने हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वैश्विक प्रेसिडेंट की जिम्मेदारी उनके कंधे पर दी गई. दूसरी जिम्मेदारी सुप्रिया सुळे पार्लियामेंट के सदस्य, उनको भी हम वैश्विक प्रेसिडेंट करना शुरू करते हैं. गेल्या महिन्यामध्ये शरद पवारांनी पक्षामध्ये भाकरी फिरवण्याची आवश्यकता बोलून दाखवलेली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू झालेली होती. खासदार सुप्रिया सुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली गेली होती. अखेर ती चर्चा खरी ठरली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई सुळे या दोघांना कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर नेमणूक त्यांची झाल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की या दोघांच्याबरोबर इतर जे राष्ट्रीय सचिव आहेत त्यांनाही वेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्य राज्यात वाढवण्याचा प्रयत्न या सर्वांच्याकडून चांगला होईल असा मला विश्वास आहे. सगळ्या आता जवळ येत आहेत आणि अशा वेळेला सगळ्या देशामध्ये काम करण्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळाची गरज आहे. त्याच्यामुळे यांच्या खांद्यावर एक विशिष्ट जबाबदारी टाकलेली आहे. सुप्रिया सुळेंच्या या निवडीवर अजित पवारांनी ट्विट करून त्यांचं अभिनंदन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, डॉक्टर योगनानंद शास्त्री, के शर्मा, पीपी मोहम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, SR कोहली, नसीम सिद्दीकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास आहे. संघटन
मजबूत करण्याचे शिकवून आम्ही त्या ठिकाणी करतो. देशभरामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या कामाला आजपासून अधिक वेग आला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार नाही. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून केंद्रीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. मात्र पक्षातील हा फेरबदल राष्ट्रवादीची भविष्यातील वाटचालीची दिशा ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची निवड करण्यात आल्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू झालेली आहे. पक्ष संघटनेमध्ये अजित पवारांना डावलण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचं खंडन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 25शीत पोहोचली असतानाच पक्षानं कात टाकली आहे. राजधानी दिल्लीत पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत असताना पक्षात 2 कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. शरद पवारांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पक्षातील एकूण 10 नेत्यांना पक्षात विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. मात्र त्यात अजित पवारांचं नाव कुठेच नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पक्ष संघटनेत अजित पवारांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अजित पवारांना डावलण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचं खंडन केलंय. अजितदादांच्या उपस्थितीत हे निर्णय दिल्लीत झाले. सर्वांच्या उपस्थितीत निर्णय झालेला असताना त्यावर शंका कुशंका घेण्याचं काही आता जागा नाही. अजित पवारांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही आणि आम्ही एकमतानेच हे दिल्लीचे राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय झालेले आहेत. अलीकडच्या काही महिन्यातील राजकीय घडामोडी त्याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. खासदार संजय राऊतांनी याविषयी सामनात एक लेख लिहून त्यावर भाष्य केलं. विशेष म्हणजे राऊतांनी त्या लेखात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा हवाला दिला होता. त्यामुळे सामनातील लेखाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं. त्यावरून राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बरंच राजकीय वादंग रंगलं. या सगळ्या राजकीय घडामोडींची पक्षातील फेरबदलाला पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. भविष्य काळात अजित पवार यांची ही नाराजी आणखी वाढू नये यासाठी शरद पवार निश्चितपणे प्रयत्न करतील. पण सुरुवात नाराजी नाट्यानं झालेली आहे. ही नाराजी महाराष्ट्राला किंवा राष्ट्रवादी पक्षाला अधिक दणका देणारी आहे. त्यामुळं अजित पवारांची नाराजी कोणत्याही परिस्थितीत वाढू नये यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीवर नजर टाकल्यास राज्यात अजित पवार तर दिल्लीत सुप्रिया सुळे अशी या नेत्यांवर पक्षाकडून आजवर जबाबदारी सोपवली होती. पण आता राज्यातील पक्षांतर्गत निर्णयात सुद्धा सुप्रिया सुळेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण सुप्रिया सुळेंवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवारांच्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे आणि मी माझ्या विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतोय. अजित पवारांकडे पक्षातलं कुठलंही पद नसलं तरी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आहे. तसंच विधिमंडळात राष्ट्रवादीचं नेतेपदही त्यांच्याकडेच आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं सरकार स्थापन केलं. ते सरकार भलेही औट घटकेचं ठरलं. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेत अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं. पक्षानं वेळोवेळी अजित पवारांना महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शरद पवारांचा राजकीय वारसदार म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या नावाची आजवर चर्चा होत आली. पण सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं या स्पर्धेत अजित पवार मागे तर पडले नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये पहिला मोठा वाद निर्माण झालेला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा द्यायला तयार असल्याचं वक्तव्य केल्यानं एक मोठी खळबळ उडालेली आहे. आणि या मुद्द्यावरनं विरोधकांनी जोरदार टोले लगावलेत तर भाजपकडून मात्र सारवासारव करण्यात आलेली आहे. अखेर कुणाचं होणार कल्याण? कल्याणवरून युतीत मिठाचा खडा. सत्ताधाऱ्यांमध्ये वाद, विरोधकांमध्ये आनंद. कल्याणमध्ये भाजपनं शिवसेनेला मदत करणार नाही असा ठराव केलाय. डोंबिवलीत काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केलाय आणि त्यामुळे
भाजप आणि शिवसेनेतला वाद जगासमोर आला आणि त्यामुळे विरोधकांसाठी तर ही पर्वणीच ठरली. मग काय, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमधल्या वादात चांगलीच उडी घेतली आहे. भाजपनं मूळ रूप दाखवल्यानं मुख्यमंत्र्यांचा मुलगाच विचलित झाल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय. त्यांचं मूळ दर्शन जे आहे ते शिंदेंना माहिती नव्हतं, शिंदेबरोबर गेलेल्या आमदारांना माहिती नव्हतं. आत्ता मूळ दर्शन त्यांचं व्हायला लागलं आणि त्याच्यामुळेच मुख्यमंत्र्याचाच पोरगा श्रीकांत शिंदे खासदार तोच विचलित झाला, तर बाकीच्यांची काय हालत असेल. त्यामुळे एकदम स्पष्ट आहे की हे जे 50 ओके हे जे गेलेले लोक आहेत, या सगळ्या 50 ओक्यांची हालत काय होईल ते आता सगळ्यांना दिसते. ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी तर टीका करताना गेल्या 30 वर्षांचा इतिहासच सांगितला. जागा वाटपात कमी जागा देणं आणि वाटप झाल्यावर मित्र पक्षाचे उमेदवार पाडणं ही भाजपची नीती असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. लाड केले होते उद्धव ठाकरेंनी, तेव्हा शिंदे पुत्राचे हे हाजी लाड होते. त्यांना 2दा सीट दिली, 2दा निवडून आणले. आता त्यांचा संघर्ष करू द्या. प्रत्येक जागेसाठी भारतीय जनता पक्षानं लढवल्याशिवाय राहणार. युतीमध्ये झालेला वाद चव्हाट्यावर आल्यानं आणि विरोधकांनी टीकेच्या फैरी झाडल्यानं उत्तर देताना सत्ताधाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही लोकल प्रश्न आहेत. लोकल प्रश्नामध्ये काही तिथे अनेक वर्ष एकामेकाच्या विरुद्ध भाजप आणि तिथले शिंदे साहेबांकडले कार्यकर्ते अनेक वर्षापासून एकामेकाच्या पक्षामध्ये विरोधी भूमिकेत अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोकल लेवलला त्या ठिकाणी आहेत. पण त्यावरनं काही वाद निर्माण झाला आहे. हा काही महाराष्ट्राचा वाद नाही आहे. कालही मी ते सांगितलेलं होतं की तुमच्यामध्ये जे काही मतभेद असतील ते आपण वरिष्ठ नेत्यांच्या कानावर टाकणं हे तुम्ही केलं पाहिजे. लोकसभा निवडणूक आता 11 महिन्यांवर आलेली आहे आणि त्याआधीच कल्याण लोकसभा मतदारसंघातला तिढा युतीसाठी स्पीड ब्रेकर ठरलाय. युतीचे वरिष्ठ नेते या वादावर कशी मात करणार याकडे आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विशेषमध्ये आता वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. यादव यांना निवेदन देण्यात आलं. मोरांची शिकार आणि मोरपंख तस्करी रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा पवारांनी केली आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. अजित पवारांवर मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली गेलेली आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे देण्यात आलेली आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंड या राज्यांची जबाबदारी दिली गेली आहे. सुप्रिया सुळे या लोकाभिमुख नेत्या आहेत. त्या नेहमी कार्यकर्त्यांसोबत असतात. त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या अजित पवार आणि छगन भुजबळांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक करतील असं वाटलं होतं. मात्र अजित पवार आणि छगन भुजबळांना बाजूला करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शरद पवारांनंतर लोकप्रिय आणि जनाधार असलेला नेता म्हणजे अजित पवार, पण अजित पवारांना जागा दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी दिली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना नवी जबाबदारी मिळाली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना विश्वासात घेऊन ही घोषणा पवारांनी केल्याचं मत आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलं. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळेला तालुका अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेत समर्पित भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशी भावना तालुका अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोंदियातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
संजय राऊत रोजच सकाळी बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच महाविकास आघाडीतले अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री उदय सामंतांनी केलाय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम 13 जून रोजी कोल्हापुरात पार पडणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर काही मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत. बुलढाण्यातनं जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. अकोला ते नांदुरा या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. महाराष्ट्रात ज्या दंगली घडतायत त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा हात आहे का असा संशय भाजपचे नेते नितेश राणेंनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सगळं सत्य बाहेर येईल असं देखील नितेश राणेंनी यावेळेला म्हटलंय. भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी 5 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय. हे 5ही मंत्री निष्क्रिय आहेत. त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या त्यांनी योग्यरित्या पार पाडलेल्या नाहीत असं खडसेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्र कमजोर करणं आणि मुंबईवर शिवसेनेची पर्यायानं मराठी माणसाची पकड ढिली करणं हा भाजपचा एक टास्क असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. भाजपचं राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जालन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. मंठा आणि परतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळालाय. रत्नागिरीतल्या खेड परिसरात पावसानं हजेरी लावलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये एका बाजूला सोनेरी ऊन आणि दुसऱ्या बाजूला काळ्या ढगांनी दाटलेलं आभाळ असं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य यावेळेला पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी नांदेडमध्ये अक्षय भालेरावच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. अक्षयच्या कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित कुटुंबाचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावं, आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं आठवलेंनी स्पष्ट केलं. हिंगोलीतल्या खटकाळी परिसरात बंजारा परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे भंडारा जिल्हा परिषदेला मिळालेला निधी परत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानं संतप्त नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. अमरावतीमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमस संघटनेच्या वतीनं मद्यपान करणाऱ्या आणि मद्यपानातनं मुक्त झालेल्यांसाठीच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. दारूच्या व्यसनातनं मुक्त झालेली व्यक्ती दारू पिणाऱ्याला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकते या उद्देशानं हे संमेलन भरवण्यात आलं. जालन्यामध्ये विनापरवाना सोयाबीनच्या बियाण्यांची पॅकिंग करून विक्रीच्या तयारीत असलेल्या कंपनीवर कारवाई झालेली आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकानं कंपनीच्या गोदामाला सील केलंय. या कंपनीला महाराष्ट्रात बियाणं विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे का नाही याचा तपास सुरू आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या पूर्व भागात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. त्यामुळे येवल्यातले नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रिया सुळे यांची केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली असं नाही, तर त्यांच्याकडे महाराष्ट्राची सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंवर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. खरं तर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही कार्याध्यक्षपदी निवड झालेली असली तरी सुप्रिया सुळेंच्या नियुक्तीला वेगळं राजकीय महत्त्व आहे. कारण पक्षानं सुप्रिया सुळेंकडे हरियाणा आणि पंजाबसह महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंडची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आल्यामुळे आता राज्यातल्या राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निर्णयात त्यांच्या शब्दाला महत्त्व असणार आहे.
राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, तर वर्षभरानंतर लोकसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक रणनीती ठरवण्यापासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंतच्या निर्णयामध्ये कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची भूमिका निर्णायक ठरणार आहे. एक प्रकारे आता पक्षामध्ये सुप्रिया सुळेंचं राजकीय महत्त्व वाढलेलं आहे. सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली. त्यावर शरद पवारांनी हे उत्तर दिलंय. ये उसकी तैयारी थी और जिससे कोई नाखुश है, कोई खुश है, ये बात बिल्कुल गलत है. जो यहाँ सिलेक्शन हुआ, इनका नाम सब सीनियर लोगों ने पिछले 1 महीने से हमारे सामने लिया. उसका निर्णय आज हो गया. देशाच्या विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही भाकरी फिरवल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे, कारण लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षांतर्गत हे मोठे फेरबदल केले. मात्र या फेरबदलांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्या ठिकाणी अजितदादा यांना त्यांना करायचंच नाही आहे. अजितदादांना त्यांना कार्यकारी अध्यक्ष करायचंच नव्हतं, म्हणून 3 दिवस नाट्य करून सोडलं. पण आज त्या ठिकाणी अजितदादावर पुन्हा अन्याय करण्यात आला. सुप्रिया सुळेंनी खासदार म्हणून लोकसभेत त्यांचा वेगळा ठसा उमटवलाय. शरद पवारांप्रमाणेच दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांनी जम बसवलाय. केंद्रीय पातळीवर सक्रिय असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे. या तुलनेमध्ये अजित पवार केंद्रीय राजकारणापासून 4 हात लांबच आहेत. खरं तर अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात लोकसभेपासून झालेली होती, मात्र दिल्लीची हवा त्यांना काही मानवली नाही. या उलट सुप्रिया सुळेंनी दिल्लीच्या राजकारणात चांगलीच पकड घेतली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची निवड करण्यात आली असावी. गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलांची चर्चा होती. शनिवारी शरद पवारांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. पक्षातल्या 10 नेत्यांवर विविध राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या निवडीला अनेक राजकीय कंगोरे असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.